कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार भीमगड मार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की औरंगाबादेत शहाजदा मुहम्मदची भेट घेऊन मिर्झाराजे जयसिंग आणि पठाण दिलेर खान पुण्याच्या रोखाने येत आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झा राजाची फौज फुगून 80,000वर गेली आहे. जव्हारचा राजा, अफजलखानचा मुलगा फाजल खान, जावळीकर, मोरे, देसाई, दळवी या राजांच्या शत्रूंना मित्र मानून त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन 80,000ची हिरवी वावळट चालून येत होती. ती येत होती प्रचंड वेगाने. ती लाट परतवणे शक्य नव्हते, थोपून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्य होते. 12 मावळाचे आघाडीचे गड किल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलितांचे मायने मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदर बगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी गणोजी आणि बहिर्जी फर्जंद, अण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता. कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृग पीस कुरकुरू लागले. अक्षरांचे मोती उमटू लागले. प्रस्तुत जासुदांनी समाचार आणला की मिर्झा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिल्लेर खान पठाण 80,000 बाकी फौज घेऊन चालवून येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम जाणते असाल ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे. पहारेकरी मेटकरी जेवढे म्हणून असाल ते रात्रीचा दिवस समजून चखोट हत्यारबंद राहणे. दानागोटा, गवतकाडी, बारूद गोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत. बाळाजीने थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते, पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठेतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मरित मनाने ऐकत होते. संभाजी राजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिर्झा राजा कोण प्रकारची चाले घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळाराजे अस्वस्थ फेऱ्या घेणाऱ्या राजांकडे एक नजर बघत होते. शेवटी न राहून त्यांनी राजांना विचारले, महाराज साहेब, रजपूत म्हणजे कोण? राजांचे फेऱ्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते राजांच्याकडे बघतच राहिले, पण धीम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभू राजांच्या डोळ्यात आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारखे घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, रजपूत म्हणजे राजांचे पुत्र, राजांचे फर्जंद, राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब आहे. आता रजपूत राजबंदे झाले, नमक हिलाल चाकर झाले. तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे. आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना राजपुताना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलाशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ निश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या मिरपीजवळ आले. महालाच्या रोशन नाईकचे अजून बैठकीत पेटते टेंबे चढवले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली. प्रतीप, चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता. मंचक उतरून राजांच्या पाठीशी येऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत दुपटीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते. आम्ही रजपूत आहोत, मिर्झा राजाही रजपूतच आहे. असा असेल तो मिर्झा राजा आबासाहेबांसारखा? छे, मग महाराज साहेब त्यांच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते. बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आता पोळून निघत होता.
संभाजीराजांच्या महालात आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, "कायली फतिया जीवाची निस्ती?" आणि तिने आपल्या कपाळावर दाटे केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्या जिजाबाई महालात आल्या. घाम पुसलेल्या अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकोठाक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला. "घ्या" म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडवला. पाणी पिताना राजांना पापण्या क्षणभर मिटत्या केल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या 2 दळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते राजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या. राजांचा 7 राण्यांचा राणीवंशा होता. पण राजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्या हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते, कसे होते हे कुणाला सांगता येणारे नव्हते. हातचा रिटा पेला महाराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या. इतक्यात पाली दरवाजाची गडचढीची दुडदुड नौबत सर्वांच्या कानावर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत आकसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उचलल्यागत झाला. "चला बाळ शंभू, राजे गड चढतायत, सदरेवर जाऊ." जिजाबाईंनी महाराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि सदरेच्या रुखाने त्या चालू लागल्या. तोरणा, प्रताप, चंदनवंदन, रोहिडा, पुरंदर अशा 12 मावळातील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते. पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माची मागून निघणाऱ्या भुयार मार्गांनी राजे बालेकिल्ला चढवून वर आले. सदर प्रवेश करणाऱ्या राजांनी जिजाबाईंचे डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. 2 दळाचे शिवगंध त्यामुळे चौकाठात ओघळले होते. ते बघताना जिजाबाईंच्या जीवाची नुसती काहिली होत होती. राजे राजगडावर आल्याला 8 दिवस लोटले नसतील तोच दिल्लेर मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हांडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंद्या राजपुतांच्या केसरी डेऱ्या रावट्यांचे प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिल्लेरखानाची दिमतीखाली सगळ्या जातींचा खान पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाले. अब्दुल्लाखान, फतेल लष्कर, महिली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिश खान यांनी रांगेत आणून ठेवली. पाठीकडे झुकते झालेले